नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. प्रतिमा सायली आणि अर्जुनला भेटायला येते. त्यावेळेस प्रतिमा तिला सांगते की हे बघ, मी देवीआईच्या मंदिरामध्ये गेले होते, तुझी ओटी भरते. आणि मग ती ओटी भरते. दोघींसाठी तिने गजरे आणलेले असतात. ते गजरे सायलीला आणि कल्पनाला लावते. पण अचानक अर्जुनला शिंका सुरू होतात आणि त्यानंतर लगेच सायलीला सुद्धा शिंका सुरू होतात. प्रतिमाने नेमकी सायलीच्या फुलांचाच गजरा आणलेला असतो. अर्जुनला ॲलर्जी असते हे सर्वांनाच माहिती असतं. अर्जुन आता बाजूला जाऊन उभा राहतो आणि सायलीला शिंका कशामुळे यायला लागल्यात असे सगळेच जण विचार करू लागतात. सायलीच्या शिंका काही केल्या थांबतच नाहीत. विमल तिच्यासाठी वाफेला गरम पाणी आणून देते, पण त्याचासुद्धा काही जास्त फरक होत नाही. अर्जुन घाईघाईने अश्विनला कॉल करतो आणि सांगतो की काहीतरी ॲलर्जी झाली, त्याच्यामुळे सायलीला खूप शिंका येत आहेत. तिची अवस्थाही बघवत नाही आहे. तू सायलीच्या डॉक्टरला घेऊन घरी येतोस का? तेव्हा अश्विन सांगतो की मला यायला अर्धा तास तरी लागेल. आता सगळेच खूप चिंतित होतात, कारण अशा अवस्थेमध्ये शिंका येणं चांगलं नाही. म्हणून मग सायलीला खोलीमध्ये आराम करायला सांगतात. अर्जुनच्यासुद्धा शिंका थांबलेल्या नसतात. आता इकडे प्रियाने जे औषध घेतलेलं असतं त्यामुळे तिच्या पोटामध्ये खरंच दुखू लागतं. डॉक्टर येतात आणि तिला चेक करतात. ती लगेच नाटकी बोलू लागते की डॉक्टर, माझ्या बाळाला काही होणार नाही ना, माझ्या बाळाला काही होऊ देऊ नका, त्याला वाचवा. तेव्हा आता ते जेलर म्हणतात की यांना आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये हलवावं लागेल. तेव्हा प्रियाच्या अगदी मनासारखंच होतं. तिचा प्लॅन वर्क होताना तिला दिसत असतो. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागेल आणि ते सुद्धा खूप दिवसांसाठी म्हटल्यानंतर तिला आनंदच होतो. आणि ती लगेच त्या कॉन्स्टेबलला खुणवते. ती म्हणते की मी हिच्यासोबत जाऊ का, हिचे गोळ्या औषधं मला सगळेच माहिती आहेत. मग तेव्हा जेलरसुद्धा तयार होतात आणि मग ती हॉस्पिटलला जायला निघते. आता इकडे सायली थोड्या वेळानंतर खाली येते, पण तरी देखील तिच्या शिंका थांबलेल्या नसतात. आता काय करावं म्हणून सगळेजण खूप चिंतेमध्ये असतात. कल्पना म्हणते, अर्जुन तू पुन्हा अश्विनला कॉल करून विचार बरं. अर्जुन अश्विनला सांगतो की सायलीच्या डॉक्टरला घरी घेऊन ये, पण येण्यासाठी त्याला अर्धा तास असतो. अर्धा तास आता हे कसं सहन करणार ती? तितक्यात अर्जुन म्हणतो की मला काही तिची अवस्था बघवत नाही आहे. तुम्ही दोघींनी गजरे काढा, मला सायलीजवळ यायचं आहे. आता दोघीही गजरे काढतात आणि त्यानंतर अचानकपणे सायलीच्या शिंका थांबतात. सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. कल्पना म्हणते, अगं सायलीच्या फुलांची ॲलर्जी तर अर्जुनला आहे, मग तुला कशा काय शिंका येत होत्या? तेव्हा कुठे सायलीच्याही लक्षात येतं की जेव्हापासून मी फुलांचा गजरा घातला तेव्हा मला शिंका यायला सुरू झाल्या आणि काढल्यानंतर लगेच थांबल्या. प्रतिमा म्हणते, बरोबर आहे, मग ॲलर्जी ही सायलीला नाही तर सायलीच्या पोटातल्या बाळाला झाली आहे, कारण ते मूल आहे तर अर्जुनचंच ना, म्हणजे अर्जुनकडून ही ॲलर्जी बाळाकडे गेलेली आहे. हे ऐकून अर्जुनला तर खूप आनंद होतो, म्हणजे हे बाळ 200% माझ्यावरतीच गेलं आहे. तितक्यात चैतन्य तिथं येतो आणि तो सांगतो की एक वाईट बातमी आहे, प्रिया जेलमधून सुटली आहे. तेव्हा मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. आता इकडे प्रियाला ॲडमिट केलेलं असतं आणि डॉक्टर जेलरला सांगतात की यांना कमीत कमी 2-3 आठवडे तरी हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल. प्रेग्नेंट असल्यामुळे हेवी डोस देता येत नाही आहे. आता श्वेता प्रियाला भेटायला येते. कॉन्स्टेबल लगेच बाहेर पहारा देऊ लागते. प्रिया म्हणते, श्वेता अगदी वेळेत आलीस तू, आणि आता मला सांग बरं की आश्रमामध्ये काय काय झालं ते सगळं मला ऐकायचं आहे, सायलीने आश्रम ताब्यात घेतल्यापासून. तेव्हा श्वेता काय काय तिथं घडलं हे सगळं तिला सांगू लागते. त्या आश्रमामध्ये आणखी एक नवीन मुलगी आली आहे, जेव्हा मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा, आणि मग तिच्यावरती जरा संशय येतो आहे असंही ती सांगते. त्या रात्री काय घडलं होतं हे सुद्धा ती प्रियाला सगळं काही सांगते. आता प्रियाच्या डोक्यामध्ये लगेच प्लॅन सुरू होतो. ती श्वेताला सांगते की खूप छान बातमी दिली आहेस तू, असंच सगळं बारकाईने लक्ष ठेवत जा. आता ती कॉन्स्टेबलला सांगते की सचिनला आत्ताच्या आत्ता भेट आणि त्याला विचार की मला इथे कोण कोण भेटायला येऊ शकतो. श्वेता विचारते की नेमकी तुझ्या डोक्यामध्ये प्लॅन तरी काय आहे? तेव्हा प्रिया म्हणते, ते तुला कळेलच. आता इकडे प्रिया जेलमधून सुटली आहे हे ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुनला चैतन्य सांगतो की मी देसाईंच्या केससाठी
जेलमध्ये गेलो होतो आणि त्याच वेळेस त्यांनी जे काही पाहिलं ते सगळं तो सांगतो. तो जेव्हा जेलरसोबत डिस्कशन करत असतो त्याच वेळेस प्रियाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतात. तेव्हा चैतन्यलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याने जेलरला विचारल्यानंतर त्यांनी त्याला सांगितलेलं असतं की हिच्या पोटामध्ये खूप दुखते आणि त्यामुळे हिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागते. कदाचित जास्त दिवससुद्धा तिला तिथं ठेवावं लागणार आहे. आता मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो. सायली म्हणते, म्हणजे हिने पुन्हा आजारपणाचं नाटक केलं आहे आणि जेलच्या बाहेर पडली आहे. सगळ्यांनाच काळजी वाटू लागते. कल्पना म्हणते, म्हणजे हिची सुटका झाली का? आता काय करायचं? हिचं सावट आपल्या घरावरून जात का नाही आहे? अर्जुन सांगतो, मम्मा तू काळजी करू नकोस, तिची काही सुटका झालेली नाही आहे. तिला जे काही शिक्षा आहे ती भोगावीच लागणार आहे. फक्त आता ती जेलमधून बाहेर पडली आहे, त्यामुळे तिला हॉस्पिटलमधून काहीही करणं शक्य आहे. सायली म्हणते, हे अश्विन भाऊजींना कोणी सांगू नका. तितक्यात अश्विन ते सगळं ऐकतो आणि म्हणतो, मला याने काही फरक पडत नाही. ती कुठे राहते, काय करते आणि तो रागातच तिथून निघून जातो. इकडे सचिन प्रियाला भेटायला येतो. त्यासोबत एक व्यक्ती असतो आणि राकेशसुद्धा असतो. सचिन म्हणतो की हे आपलं काम व्यवस्थित करायला तयार आहेत. प्रिया विचारते की हे विश्वासातले आहेत ना तुमच्या? तेव्हा तो व्यक्ती सांगतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका, एकदम चोख काम करतो मी आणि त्याचेच तर इतके मोठे पैसेसुद्धा मला मिळत आहे ना, त्यामुळे काम तर मला करायलाच हवं. आता प्रिया सगळ्यांना प्लॅन सांगू लागते. जेव्हा श्वेता आपल्याला आश्रमामध्ये आलेल्या नवीन मुलींची माहिती देईल त्यावेळेस यांना त्या मुलींचे नातेवाईक म्हणून तिथे पाठवायचं आणि मग तिथून पुढे आपला खरा प्लॅन सुरू. पण त्यासाठी मला अण्णांची आणि नागराज अंकलचीसुद्धा मदत घ्यावी लागणार आहे. राकेश म्हणतो, अगं पण ते तर जेलमध्ये आहेत, ते कसे काय बाहेर येतील? प्रिया म्हणते, तुझा नको असलेला मेंदू तू कशाला चालवतोस? प्रत्येक वेळी हे दाखवून देणं गरजेचं आहेच का? आपल्याला या सगळ्यासाठी पुरावे गोळा करावे लागतील आणि ते पुरावे अर्जुन सायली खोडून काढणार नाही असे असायला हवेत आणि त्यासाठी मला त्या दोघांची गरज आहे. सचिन म्हणतो, त्याचीसुद्धा सगळी सोय होईल. आता इकडे ती नवी आलेली मुलगी तिचा मोबाईल फोन पाहत असते, पण सगळीकडे शोधूनही तो तिला सापडत नाही. श्वेता म्हणते, काय शोधतेस का? हे हवं आहे का तुला? आणि ती गुपचूप तिच्या हातामध्ये मोबाईल ठेवते, कारण तो मोबाईल तिनेच घेतलेला असतो. तितक्यात काका तिथं येतात. त्यांनी त्यांच्यासोबत 2 नवीन मुली आणलेल्या असतात. एक त्यांना मंदिरामध्ये भेटते तर एक रस्त्यामध्ये बसलेली आढळते. इकडे सचिन आणि प्रिया यांचं प्लॅनिंग सुरू होतं. सचिन सांगतो की एकदा का आपण यांना त्या मुलीचं नवीन नातेवाईक म्हणून तिथं नेण्यामध्ये यशस्वी ठरलो तर आपण आपल्या प्लॅनचा पहिला टप्पा पार केला असंच आपल्याला समजावं लागणार आहे. प्रिया सांगते की अर्जुन आणि सायली असंच कुणाच्याही हातामध्ये मुलींना देणार नाही. त्यासाठी आपल्याकडे पूर्णपणे कागदपत्र तयार हवे आहेत, सगळे पुरावे आपल्या बाजूने हवे आहेत. तुम्ही आत्ताच्या आत्ता या माणसाची ट्रेनिंग सुरू करा आणि त्या दोघांनाही काही संशय आला नाही पाहिजे असं फुल त्यांना ट्रेन करा. आता मधुभाऊ आश्रमामध्ये आलेल्या 2 मुलींची ओळख करून घेतात. काका त्यांना सांगतात की या 2 मुली त्यांना कुठे सापडल्या होत्या. तेव्हा मधुभाऊ त्या दोन्ही मुलींना अगदी त्यांच्या आईवडिलांचं नाव पत्ता विचारू लागतात, पण त्या मुलींना याबद्दल काहीही माहिती नसतं. आश्रमातील ती दुसरी मुलगी म्हणते की मधुभाऊ, सायलीताईने सांगितलं तसं आपण नवीन मुली आल्या म्हणून त्यांचे फॉर्म भरून घ्यायचे का ना? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो अगदी बरोबर आहे, लगेच आपण त्यांचे फॉर्म भरून घेऊ आणि त्या पद्धतीने ते फॉर्म भरून घेतात. इकडे सायली त्या प्रियाच्याच विचारामध्ये असते. मी जितकं प्रियाला ओळखते ना त्यावरून ती नक्की नाटक करूनच बाहेर पडलेली आहे, तिला काहीही झालेलं नसणार आहे. या दोघांचं बोलणं चालू असतं तितक्यात कुसुमताईचा कॉल येतो आणि मधुभाऊ म्हणतात, अगं सायली, 2 मुली आल्या आहेत, तू सांगितल्याप्रमाणे त्यांचे फॉर्मसुद्धा भरून घेतले आहेस, तू अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा सायली म्हणते, हो मधुभाऊ, मला आता कसलीच काळजी नाही आहे, तुम्ही श्वेताकडे देता का? आणि ती श्वेताला सांगते की ज्या 2 नवीन मुली आल्या आहेत त्यांची सगळी माहिती काढून घे, त्यांच्याशी बोल, त्यांच्या घरच्यांचा काही विषय निघतोय का बघ, त्यांच्यासोबत काय घडलं होतं हे सुद्धा त्यांच्याकडून जाणून घे. श्वेता म्हणते, ताई तू अजिबात काळजी करू नकोस, मी सगळी माहिती काढून घेते बघ त्यांच्याकडून.
आता सायली फोन ठेवते आणि श्वेता स्वतःशीच म्हणते की तू अजिबात काळजी नको करू सायली, मी बरोबर सगळी माहिती काढते आणि बरोबर प्रियापर्यंत पोहोचवते. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नागराजसुद्धा आजारपणाचं नाटक करून जेलमधून बाहेर पडतो आणि प्रिया त्याला भेटायला येते आणि पुन्हा ते अर्जुन आणि सायलीच्या विरोधामध्ये प्लॅन आखायला सुरुवात करतात. तर प्रेक्षकांनो, अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.